दुसऱ्या वर्षाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे तुमच्या चौथ्या सत्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता मागच्या सत्रामध्ये असलेला जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम तुम्ही सगळ्यांनी नीट वाचला, अभ्यास केला, त्याची परीक्षा दिली. मागच्या सत्रामध्ये तुम्ही 2 साहित्यकृती अभ्यासल्या. या 2 साहित्यकृती कादंबरी या साहित्य प्रकाराच्या अंतर्गत होत्या. आता या याचप्रमाणे या सत्रामध्ये आपण आणखीन 2 साहित्यकृती अभ्यासणार आहोत. या 2 साहित्यकृती कोणत्या? तर या 2 साहित्यकृती या आत्मचरित्र किंवा आत्मकथन या प्रकारामधल्या आहेत. मागच्या सत्रामध्ये कादंबरी हा कथनात्मक असा गद्याचा जो प्रकार आहे, तो गद्याचा प्रकार तुम्ही अभ्यासला. आता आपण अजून एक निवेदनात्मक किंवा काहीसा कथनाचा बाज असलेला एक साहित्य प्रकार आपण अभ्यासणार आहोत. हा साहित्य प्रकार म्हणजे आत्मकथन होय. आता आत्मकथन म्हटल्यानंतर तुम्हाला आत्मचरित्र ही संज्ञा असलेला साहित्य प्रकार तुमच्या लक्षात आलेलाच असेल. आता आपण बघूयात की आत्मचरित्र, चरित्र, प्रवास वर्णन, ललित निबंध यासारखे साहित्य प्रकार की जे सर्व प्रकारच्या ललित लेखनाचा, ललित गद्याचा नमुना म्हणून मानले जातात. त्यापैकी आत्मचरित्र आणि आत्मकथन या 2 महत्त्वपूर्ण अशा साहित्य प्रकारांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता हे 2 महत्त्वपूर्ण साहित्य प्रकार आपण एकाच नावाचे आहेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे आत्मचरित्र आणि आत्मकथन हे दोन्ही सारखेच आहेत असं आपल्याला वाटतं. पण त्याच्यामध्ये काही एक सूक्ष्म असा भेद आहे. हा सूक्ष्म भेद आपण कालांतराने बघणार आहोत. आता आपण या ललित गद्यामधील चरित्र आणि आत्मचरित्र या 2 साहित्य प्रकारांमधला भेद हा थोडक्यात बघणार आहोत. चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये एक गोष्टीचं साम्य आहे. ते कोणतं साम्य आहे? तर चरित्र किंवा आत्मचरित्रामध्ये दोहोंमध्येही एका विशिष्ट व्यक्तीच्या असलेल्या जीवनाची कहाणी सांगितलेली असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडलं? त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचे कोणकोणते अनुभव आहेत? ते अनुभव आपल्याला या साहित्य प्रकारामध्ये आहेत, असं लक्षात येतं. आता या साहित्य प्रकारामध्ये चरित्र हे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे सांगितलेली जीवन कहाणी असते, तर आत्मचरित्र ही त्याच व्यक्तीने त्याची सांगितलेली जीवन कहाणी असते. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला, की दोन्ही ही जीवन कहाणी असते, परंतु एक जीवन कहाणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची सांगतो, तर दुसऱ्यामध्ये एक जीवन कहाणी त्याच व्यक्तीची तो स्वतः सांगत असतो. चरित्र आणि आत्मचरित्र याच्यातला फरक आणखीन वेगवेगळ्या पातळीवरती आपण बघणारच आहोत. आपण बघूयात, की एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे आत्मचरित्र किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीची आत्मकहाणी ही म्हणजे नेमके काय? आणि ही आत्मकहाणी आत्मचरित्रामध्ये आणि आत्मकथनामध्ये काय येते? एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा दुसऱ्या माणसांना का असते? त्यांच्या आयुष्यातले असे कोणते अनुभव असतात, की त्यामुळे एका माणसाला दुसऱ्या माणसाच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते? येथे सर्वप्रथम आपण विचार करू, की आत्मचरित्रे का लिहिली जातात आणि का वाचली जातात? चरित्र का लिहिली जातात आणि का वाचली जातात? चरित्र किंवा आत्मचरित्र लिहिली जाण्याचे एक कारण प्रकटीकरण हे तर आहेच. पण चरित्रामध्ये एक मुख्य उद्देश असतो, की चरित्र नायकाच्या जीवनामधले काहीतरी असं वैशिष्ट्यपूर्णता, काहीतरी अशी वेगळेपण, की ज्यामुळे त्या चरित्र नायकाला नायकाचं जीवन हे वाचकांपुढे आणावं असं चरित्र लेखकाला वाटलं. उदाहरणार्थ काही ख्यातनाम व्यक्ती आहेत. जसे काही क्रिकेटपटू आहेत, काही चित्रपट अभिनेते आहेत, काही राजकीय नेते आहेत, काही स्वातंत्र्य सैनिक आहेत किंवा ऐतिहासिक कालखंडामधील काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. या महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनाबद्दल सांगणं हे चरित्रकाराला महत्त्वाचं वाटलं. आणि या व्यक्तींच्या चरित्राबद्दल जाणून घेण्याची इच्छा ही देखील माणसांकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ, ही ज्या ख्यातनाम व्यक्ती आहेत, या ख्यातनाम व्यक्तींच्या जीवनामध्ये काय घडलं? हे जाणून घेण्याची आपली इच्छा असते.
चरित्र लिहिण्यापाठीमागचे वेगवेगळे उद्देश असतात. चरित्र लिहिण्यापाठीमागचे वेगवेगळ्या जाणीवा असतात. आत्मचरित्राच्या लिहिण्यापाठीमागच्या जाणीवा आणि प्रेरणा हे चरित्र लिहिण्याच्या प्रेरणांपेक्षा काही भिन्न असतात. आपण चरित्र लेखनाच्या प्रेरणा या सर्वप्रथम बघूया. त्यापैकी पहिला मुद्दा आपण बघितला की चरित्र लेखनामागे चरित्र नायकाच्या आयुष्यामधील वैशिष्ट्यपूर्णता, त्याच्यामध्ये असलेले वैशिष्ट्य, काही वेगळेपण, त्याच्या जीवनामधील असलेला काही प्रेरणादायी अंश किंवा त्याच्या जीवनामध्ये असलेले काही एक वेगळे रूप हे वाचकांपुढे आणावे ही इच्छा चरित्रकाराची असते. आपण 2 उदाहरणांच्या साहाय्याने आपण बघू. 2 उदाहरणांमध्ये पहिलं उदाहरण आपल्याला घेता येईल ते महात्मा गांधींचं. महात्मा गांधींच्या जीवनामध्ये असलेली वैशिष्ट्यपूर्णता आणि त्यांच्यामध्ये असलेले काही गुण आणि त्यांचे ऐतिहासिक स्थान यामुळे महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिण्याची इच्छा अनेक चरित्रकारांना झाली. शिवाजी महाराजांचे असामान्य नेतृत्व, शिवाजी महाराजांच्या असामान्य असे गुण आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये असलेले त्यांचे एकमेव द्वितीय स्थान यामुळे देखील शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्याची इच्छा ही अनेक चरित्रकारांना वाटली. याच्या उलट आपल्याला एक उदाहरण घेता येईल ते म्हणजे हिटलरचे. हिटलरने ज्या पद्धतीने नृशंस हिंसाचार केला, दुसऱ्या महायुद्धाला तो कारणीभूत ठरला आणि त्याच्याकडे असलेल्या या पाशवी वृत्तीचे दर्शन, त्याचे रूप उघडकीला आणणे हे देखील चरित्रकाराचा हेतू होता. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे चांगल्या व्यक्तींचे किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या व्यक्तींचे, गुणवान व्यक्तींची चरित्र लिहिली जातात, तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या परंतु इतिहासामध्ये अत्यंत वाईट नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींची चरित्र देखील लिहिली जातात. म्हणजे चरित्रे का लिहिली जातात याचा एकदम थोडक्यात आढावा आपण घेऊ. आता चरित्रे का वाचली जातात हे आपण बघू. चरित्र वाचलं जाण्याचं एक महत्वाचं कारण हे असतं की या व्यक्तींच्या जीवनामध्ये काय घडलं, काय त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळेपण होतं, अशा कोणत्या त्यांच्या कृती होत्या की ज्यामुळे त्यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असं मिळवलं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले वेगवेगळ्या घटना आणि प्रसंग जाणून घेण्याची आपल्याला इच्छा असते. महात्मा गांधींच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडल्या आणि त्यांचा मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी पर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने झाला हे जाणून घेण्याची आपली इच्छा असते. आणि या इच्छेपोटी आपण चरित्रे वाचतो. चरित्रे वाचण्याचे एक महत्वाचे कारण किंवा चरित्रे वाचायला देण्याचे एक महत्वाचे कारण हे सद्गुणी व्यक्तींचे काही आदर्श आपल्या डोळ्यापुढे उभे करणे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं, महत्वाचा हेतू असतो. या व्यतिरिक्त आपण मगाशी बघितल्याप्रमाणे काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये इतके विचित्र घडामोडी घडलेले असतात, इतके त्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात किंवा त्यांच्या इतिहासामधलं स्थान त्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण असतं किंवा त्यांचं आयुष्य की जे आपल्या सामान्य आयुष्यापेक्षा काही भिन्न आहे, अशा भिन्न आयुष्य असलेल्या माणसांची चरित्रे वाचण्याचा आपल्याला इच्छा असते. आपण उदाहरण घेतले त्याप्रमाणे राजकीय नेते, क्रिकेटपटू, खेळाडू, चित्रपट अभिनेते यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या वेगळ्या चढउतारांमुळे, त्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या वेगळेपणामुळे त्यांचे चरित्र वाचण्याची आपली इच्छा होते. म्हणजे चरित्र लिहिण्याची इच्छा आणि चरित्र वाचण्याची इच्छा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे आपल्याला लक्षात येते. आता आपण चरित्राकडून आत्मचरित्राकडे वळणार आहोत. चरित्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे लिहिलेले चरित्र, तर आत्मचरित्र हे एका व्यक्तीने त्याचे स्वतःच्या जीवनाची लिहिलेली कहाणी म्हणजे आत्मचरित्र. येथे निवेदनाच्या पद्धतीप्रमाणेच लिहिण्याच्या हेतूमध्ये आणि लिहिण्याच्या पद्धतीमध्ये आत्मचरित्र आणि चरित्र यामध्ये भेद होतो. हा भेद कसा होतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या आणखीन लिहिण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहेत ते आपण या विषयाच्या ओघामध्ये बघणारच आहोत. आता आपण ज्या मुद्द्याला समजून घेणार आहोत तो मुद्दा म्हणजे आत्मचरित्र या साहित्य प्रकाराची ढोबळ वैशिष्ट्ये. या ढोबळ वैशिष्ट्यांचा आधार घेऊन आपण नंतरच्या तासांना या आत्मचरित्र साहित्य प्रकाराचे जे वेगळेपण आहे आणि त्याची घटक विषय आहेत आणि त्यातून आत्मकथन या साहित्य प्रकाराचे थोडेसे हलकेसे वेगळेपण आहे ते आपण समजून घेणार आहोत. आता आत्मचरित्र म्हणजे आत्म म्हणजे स्वतः. आत्म ही संकल्पना भारतीय दर्शनशास्त्रामध्ये आहेच. आत्म हे फक्त हे व्यक्तीचे नामाभिधान नसून त्याचे स्वतःचे असे अस्तित्व मांडण्याची इच्छा ही आत्म या संकल्पनेमध्ये असते.
आत्मचरित्र हे स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र असते, असे आपल्याला थोडक्यात म्हणता येते. आता आपण बघूयात, की आत्मचरित्र कोण लिहितात आणि आत्मचरित्र हे आपण का वाचतो? चरित्राप्रमाणेच आत्मचरित्रांचं देखील आपल्याला तेच म्हणता येते, की आत्मचरित्र आपण कुणाचे वाचतो? तर जी ख्यातनाम व्यक्ती आहेत, की जी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्ती आहेत. कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, विज्ञान या क्षेत्रांमध्ये किंवा आणखीनही महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान मिळवलं, वैशिष्ट्यपूर्ण अशी काही मांडणी केली, अशी माणसे त्यांच्या जीवनामध्ये काय घडलं हे जाणून घेण्याची आपल्याला इच्छा असते आणि या हेतूने आपण आत्मचरित्रे वाचतो. गमतीने सांगायचे झाल्यास मी उद्या आत्मचरित्र लिहायचे ठरवल्यास माझे आत्मचरित्र वाचण्याची इच्छा ही कोणालाच नसणार. अगदी माझ्या घरच्यांनाही नसणार. याचे महत्त्वाचे कारण काय? तर मी कसा आहे हे त्यांना तर माहितीच आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये फारसे काही वेगळे घडलेले नाही त्यामुळे त्याविषयी दुसऱ्याला जाणून घेण्याची काही इच्छा असण्याचे कारण नाही. परंतु हेच आत्मचरित्र एखाद्या ख्यातनाम व्यक्तीच्या विषयी असेल, त्याने त्याच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी उत्तुंग असे केलेले असेल किंवा इतिहासाला कलाटणी देणारे काहीतरी त्यांनी केलेले असेल, काही शोध लावलेले असतील, काही कृती केलेली असेल, तर त्यांचे चरित्र, आत्मचरित्र वाचण्याची इच्छा ही वाचकांकडे निश्चितच असणार आहे. म्हणजे चरित्र असो किंवा आत्मचरित्र या दोघांच्या नायकाच्या ठिकाणी असलेली वैशिष्ट्यपूर्णता आणि त्यांच्यामध्ये असलेलं काही वेगळेपण हे चरित्र वाचण्याकरता किंवा आत्मचरित्र वाचण्याकरता एक महत्वाचे कारण ठरू शकते. येथे आत्मचरित्राच्या वाचनाकरिता आत्मचरित्र नायक, त्याच्यामधला नायक हा जीवनाच्या क्षेत्रामध्ये काही उत्तुंग काम केलेलाच असला पाहिजे असेही काही नाही. म्हणजे काही माणसांच्या जीवनामध्ये इतके मोठे काही चढ-उतार घडतात, इतके काही त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळेपण घडते, की त्यांच्या आयुष्यातले हे वेगळेपण हे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते. दलित आत्मकथनांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे म्हणता येईल. आपण ते नंतर बघणारच आहोत. आपण मुद्दा फक्त येथेच बघू येथे थांबूया. तो म्हणजे असा, की आत्मचरित्राच्या काराच्या म्हणजे त्याच्या नायकाच्या जीवनामध्ये घडलेल्या असामान्य अशा घडामोडी हे आत्मचरित्र लिहिण्याचे किंवा वाचण्याचे कारण असू शकते. त्याचे असामान्य असे चरित्र हे आत्मचरित्र वाचण्याचे कारण असू शकते. येथे आपण आत्मचरित्र वाचण्याचे हेतू आपण बघितले. आता आत्मचरित्र लेखनाचे हेतू काय असतात? तर आत्मचरित्र लेखनाचा एक हेतू असतो, की माझे जीवन इतरांपुढे मांडले पाहिजे ही एक इच्छा. या इच्छेतून आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घडामोडींचं, आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या स्थित्यंतरांचा आलेख आत्मचरित्रामध्ये मांडला जातो. सहसा आत्मचरित्र वयाच्या एका टप्प्यावर लिहिले जाते आणि ह्या वयाचा टप्पा म्हणजे साधारणतः वार्धक्याकडे झुकलेली माणसे ही आत्मचरित्र लिहितात. अर्थात हे सर्व बाबतीमध्ये खरे नाही. दलित आत्मकथने किंवा आणखीनही काही आत्मकथने वयाच्या 25व्या 30व्या वर्षी लिहिलेली आहे, असेही आपल्याला लक्षात येऊ शकते. इतकेच फक्त आपल्याला म्हणता येते ते म्हणजे या आत्मचरित्रकाराचा जो आत्मचरित्रकाराने व्यक्त केलेला जो नायक असतो, म्हणजे तो लेखक असतो, त्या लेखकाच्या जीवनामध्ये घडलेल्या घडामोडी या काही वैशिष्ट्यपूर्ण आणि काही एक मिळवण्याचा टप्पा पार केलेला असणं हे गरजेचं असतं. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्याने मिळवलंय, की जे त्याला मिळवण्याची त्याची इच्छा होती. ते मिळवण्याची इच्छा पार केल्यानंतर तो आत्मचरित्र लिहिण्याची कृती ही करू शकतो. म्हणजे आत्मचरित्र लिहिण्यापाठीमागचा हा एक महत्त्वाचा उद्देश आपल्याला लक्षात आला. तो महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण जे काही मिळवलेलं आहे, जे काही अनुभव आपण घेतलेले आहेत, त्या अनुभवांची मांडणी करणे हे आत्मचरित्रकाराचा हेतू असतो. आत्मचरित्रकाराचा आणखीनही एक हेतू असतो तो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांपासून, घडामोडींपासून इतरांनी काही शिकावे किंवा त्यांनी काही प्रेरणा घ्यावी, हे त्या पाठीमागचा हेतू असतो. काहीसा उपदेशासारखा वाटत असलेला हा हेतू जरी असला, तरी देखील या हेतूच्या अंतर्गत आपल्याला असे लक्षात येते, की या आत्मचरित्रकाराचा हेतू काही प्रमाणामध्ये साध्य होतो. आपल्या चुकांपासून इतरांनी शिकावे किंवा आपल्या गुणांपासून इतरांनी काही घ्यावे, अशी इच्छा या आत्मचरित्रकारांची असते.
आपल्या अनुभवांची मांडणी करणे या हेतूबरोबरच आपल्या अनुभवांपासून इतरांनी काहीतरी घ्यावे हा महत्त्वपूर्ण हेतू येथे दिसतो. आता आपल्याला आत्मचरित्र लेखनाच्या आणखीन एका हेतूकडे जायचे आहे. हा आणखीन हेतू म्हणजे कोणते? तर आत्मसमर्थन. आत्मसमर्थन म्हणजे काय? तर आपण केलेल्या अनेक गोष्टी, आपण केलेल्या अनेक कृती, या कृतींचं समर्थन करण्याकरता आत्मचरित्रे लिहिली जातात. मग हे या कृती चांगल्या असतील अथवा वाईट असतील. या चांगल्या वाईट कृतींचं समर्थन करण्याकरता आत्मचरित्र लेखनाकडची प्रवृत्ती आपल्याला काही ऐतिहासिक किंवा राजकीय व्यक्तींच्या बाबतीमध्ये दिसते. जसे हिटलरने त्याचे लिहिलेले आत्मचरित्र हे त्याच्या कृतींचं समर्थन करण्याकरिता त्यांनी लिहिले होते. अर्थात दुसरे महायुद्ध घडण्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये त्यांनी हे त्याचे आत्मचरित्र लिहिलेले आहे. किंवा अनेक अशा व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती आहेत, की त्या राजकीय व्यक्तींनी आपल्या कृतीची मांडणी, आपल्या कृतीचं समर्थन, आपल्या कृतीचं काही एक कारणमीमांसा लोकांपुढे आणण्याकरिता आत्मचरित्र लिहिल्याचे आपल्याला आढळते. काही आत्मचरित्रकार हे आपल्या आत्मचरित्रांची लेखन करण्याकरिता त्यांचे असलेली विशिष्ट अशी विचार प्रणाली ही लोकांपुढे यावी या हेतूने देखील त्यांनी हे आत्मचरित्र लिहिलेले असल्याचे आढळते. विशेषतः राजकीय व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपल्याला हे जाणवते. त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय असलेली राजकीय विचार प्रणाली आपल्या आत्मचरित्रांमधनं कशा पद्धतीने मांडली हे त्यांचे आत्मचरित्र बघितल्यानंतर आपल्याला, वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते. म्हणजे येथे आत्मचरित्र लिहिण्याचे हेतू आपण एकेका टप्प्यावरती समजून घेत आहोत. आत्मचरित्र लिहिण्याचा एक सर्वात महत्वाचा आणि अ, अ, प्रबळ हेतू तो म्हणजे आत्मप्रकटीकरण होय. आत्माविष्काराची त्याची जाणीव होय. आत्माविष्काराची जाणीव म्हणजे काय? तर मला माझ्याविषयी जे वाटते, मला जे वाटते ते अभिव्यक्त करण्याची इच्छा ही सर्व माणसांमध्ये असते. त्याला त्याला हे जे काही त्याच्या आयुष्यामध्ये घडत आहे, हे कुठे ना कुठे, कधी ना कधी कुणाला तरी सांगावेसे वाटते. आणि हे सांगण्याची इच्छेतून आत्मचरित्र लेखने होत झालेली आपल्याला आढळतात. येथपर्यंतच्या टप्प्यावरती आपण आत्मचरित्र म्हणजे काय? आत्मचरित्र लेखनाचे हेतू कोणते? आत्मचरित्र वाचनाचे हेतू कोणते? याची थोडक्यात माहिती आपण बघितली. आता नंतरच्या टप्प्यावरती आपण आत्मचरित्राचे जे वेगवेगळे घटक आहेत, त्या वेगवेगळ्या घटकांचा विचार आपल्याला करावयाचा आहे.